आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या गुरुवार आणि उद्या संकष्टी चतुर्थी आलेली आहे। तर या संकष्टी चतुर्थीच्या आपण चुकूनही खायचे नाही हे 5 पदार्थ, अन्यथा मिळेल अनिष्ट फळ, दारिद्र्य येईल, लक्ष्मी निघून जाईल। त्यासाठी आपण ह्या गोष्टी नेमाने कटाक्षाने पाळायच्या आहे। तर त्या कोणत्या आहे, कोणते पदार्थ खायचे नाही याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर खरं स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरणार नाही। तर बघा, उद्या गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी असा हा योग जुळून आलेला आहे, म्हणजे उद्या श्री हरिविष्णूंचा वार देखील आहे आणि संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहे। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येत असतात। कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात। चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे। या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते। हिंदू धर्मानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा केल्याने, श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अनपेक्षित फळ मिळते। संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो, मात्र हे व्रत करताना काही पदार्थ हिंदू धर्मशास्त्रामध्ये वर्ज्य सांगितले आहे। प्रत्येक हिंदू महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। संकष्टी चतुर्थीला अनेक जणांचा उपवास असतो, परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये या अजून संदर्भात अनेकांना माहिती नाही। जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलाहार घ्या आणि उपवासाच्या दिवशी शक्यतो सैंधव मिठाचा वापर करा। आणि जर हे शक्य नसेल तर समुद्र मिठाचा रोज आपण वापरतो ते पांढरे मीठ वापर केला तरी चालेल, मात्र काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नका। तर आपण संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ खावेत ते आपण सर्वात पहिले बघूया। फळे, रसहार फळांचे सेवन करावे। उपवासामुळे शरीराला पाणी कमी होते, हे भरून काढण्यासाठी रसहार फळांचा म्हणजे रसहार फळं आपण खायचे आहे। साबुदाणा, संकष्टी चतुर्थीचा तुम्ही साबुदाणा वापरू शकता। दही, आंबट पदार्थ खाल्ले तरी चालेल। चहा उपवास करताना, अन्यथा अथवा आपण कॉफी पिऊ शकतो। कोणते पदार्थ आपण खायचे नाही हे आपण बघूया। संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले हे पदार्थ आहे जे आपण खायचे नाही। त्यात सर्वात पहिले गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाणे हिंदू धर्मशास्त्रात मनाई केली आहे। तर हे कंदमुळं असे म्हणून ओळखले जातात, ते जमिनीमध्ये उगतात। गाजर, बीट, मुळा, कांदा हे आपण पदार्थ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायचे नाही। त्याचप्रमाणे फणस खाऊ नये। फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ तुम्ही या दिवशी अजिबात सेवन करायचे नाही। श्री गणेशाचे व्रत करताना, पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका, कारण तुळशीचे आणि गणेशाचे संख्य नाही, त्यालाच वैर आहे। आज त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची काळजी घ्या। शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज्य आहे। या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। या दिवशी अष्ट अन्न खाऊ नये, म्हणजे आपण जे काही मांसाहार आहे किंवा कुणाचं उष्ट अन्न चुकूनही खायचं नाही। मद्यपान करू नये असं देखील म्हटलं जातं। संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तींना भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात। संतती, विवाह, विघ्नहर्ता, करिअरमध्ये दोष असतील, भगवान श्रीकृष्ण गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर करतात असं म्हटलं जातं। तर यासाठी आपण पाळायचं आहे। गणपती हे शिव महादेवांचे आणि पार्वतीचे पुत्र आहे। आपण शिवाला कधीही तुळशीपत्र अर्पण करत नाही, त्यामुळे तुम्ही या दिवशी गणेशाला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करू नका। संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारी रोजी असून रात्री 9:24 चंद्रोदय होईल। चतुर्थीचा चंद्राची पूजा करताना त्यांच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडलं नाही। राज्यातील विविध अक्षरांमध्ये चंद्रोदय केल्यानंतरच पूजा केली जाते। तर अशा प्रकारे तुम्ही चुकूनही हे पदार्थ उद्या अजिबात खायचे नाही। ह्या भाज्या देखील तुम्ही खायच्या नाही,
कारण की हे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खाऊ नका. गाजर, बीट, मुळा, कांदा तुम्ही आलं लसूण वर्ज्य अन्न करून खाऊ शकतात. त्याचप्रमाणे गणेशाला तुळस कधी अर्पण करायचं नाही. या दिवशी तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये किंवा कुटुंबातल्या कोणत्या सदस्याने मांसाहार करू नये याची देखील काळजी घ्यायची आहे. इतर कुणाचे उष्ट अन्न, पर अन्न खाऊ नये याची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हे पदार्थ खाणे टाळावे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.